नमस्कार मित्रांनो, राज्यात नवीन जे आहे 22 जिल्हे निर्माण होणार आहे। राजस्थानानंतर महाराष्ट्राला नव्या जिल्ह्याची आता प्रतीक्षा लागलेली आहे। बऱ्याच वर्षापासून जे आहे महाराष्ट्रातील जिल्हे वाट बघत आहे। जिल्हे बनण्याकरता 22 जिल्ह्यांचा प्रस्ताव आपल्याला माहीतच आहे, मागच्या वेळेस दिला होता। राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्रात आता नवीन जिल्ह्याचा निर्मितीला वेग आले आहे। राजस्थानमध्ये 19 नवीन जिल्हे निर्माण करून जिल्ह्याची 50शी गाठली आहे। त्यानंतर महाराष्ट्रातही आता 22 नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून राज्यात 22 नवीन जिल्हे निर्माण करण्याबाबत मागणी होत होती। यापैकी सध्या महाराष्ट्रात जे आहे 36 जिल्हे आहे, यापैकी अनेक जिल्ह्याचे विभाजन करून त्यामध्ये 22 नवीन जिल्ह्याची आता भर पडणार आहे। आधीच्या तुलनेने लोकसंख्येचाही बऱ्याच वाढल्या गेलेली आहे। राज्यात 1988 नंतर 10 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे। सध्या 36 जिल्हे 288 तालुके महाराष्ट्रात आहेत। मात्र सध्या अस्तित्वात असलेले जिल्हे काही तालुक्यांची ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या ही गैरसोयीची असल्याचे सांगून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जनतेच्या मागणीनुसार जिल्हा तालुका निर्मितीची मागणी केली आहे। तर याच्यामध्ये बरेचसे जे आहे जिल्हे आता प्रस्तावित आहे। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हा 26 जिल्हे होते। मात्र त्याच्यानंतर अजून मग 10 जिल्हे याच्यामध्ये निर्माण करण्यात आलेले आहे आणि आता 22 नवीन जिल्हे येणार आहेत। कोकणात रायगड जिल्हा विभागून महाड हा नवीन जिल्हा, ठाणे विभाजन करून मीरा भाईंदर आणि कल्याण, पालघर जिल्ह्याचे विभाजन करून जव्हार असे नवीन जिल्हे निर्माण होणार आहेत। यासाठी प्राथमिक आराखडे तयार करण्याचं आता काम आलेलं आहे। तर 1998 नंतर हा प्रथमच प्रस्तावसुद्धा आलेला आहे आणि भौगोलिक दृष्टीनुसार जे आहे आता नवीन 22 जिल्ह्यांना लवकरच मान्यतासुद्धा मिळणार आहे। तरी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।